साताऱ्यामध्ये आपल्या स्वतःसाठी ज्या नोटा उधळल्या गेल्या त्या खोट्या नोटा होत्या आणि जरी त्या खोट्या असल्या तरी त्यावर महात्मा गांधी आणि बुद्ध स्तूपाचं जे चित्र होतं आणि त्यामुळे अनेकांचे त्यांचा अवमान झाला असं म्हणून संतप्त प्रतिक्रिया काय सांगा? एक मी सांगू का, आपण स्टोरी बनवतो. आपल्याकडे सुद्धा लक्ष्मी बार येतो, तुम्हाला माहिती आहे का? दिवाळीमध्ये तो फुटल्यानंतर काय होतं, तोच प्रकार तिथं झालेला होता. कुणीही पैशाची आणि आपण पैसे उधळले, खोट्या नोटा उधळल्या, एखादं जरी शूटिंग जरी मला दाखवलं ना तर मी राजकीय निवृत्ती घेतो. फटाके जे वाजवले गेले त्या फटाक्यामध्ये जे लहान मुलांचे खोटे पैसे आपण खेळतो ते त्याच्यामध्ये घातलेले होते आणि त्याच्यामध्ये ते फोटो होतं आणि ते फटाके फुटल्यानंतर ते अस्तव्यस्त झाले. ताबडतोब काही लोकांनी, मला असं वाटतं की जगताप नामक एक कोणतरी आहेत, त्यांनी सांगितलं की माझ्यावर खोट्या नोट्या उधळल्या. आता फटाक्यातनं फुटल्या असं म्हटलं असतं तर ठीक आहे, पण उधळल्या म्हटल्यानंतर ब्रेकिंगच झाली ना. तसं सिंधुदुर्गवासियांनी, मी सिंधुदुर्ग असल्यामुळं असे काही शब्दप्रयोग करू नये अशी माझी विनंती आहे. कुठेही उधळल्या गेल्या नाहीत. फटाक्यामध्ये त्याला काय म्हणतात आपण, फटाके गुंडाळलेल्या होत्या, त्या फुटल्यानंतर बाहेर आल्या. आपण उद्योगमंत्री आहात. राज ठाकरेंनी तुम्ही भेट घेतला, राज ठाकरेंनी असं एक पत्र काढलं की आता जी बँकेमध्ये मराठी भाषा बोललीच पाहिजे कंपल्सरी, त्याचं थांबवण्यात आलं आहे. राज ठाकरे साहेबांना सकाळी जे मी भेटलो त्याची पूर्ण कल्पना आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना होती. मराठी भाषेच्या संदर्भामध्ये ज्या काही त्यांच्या भूमिका आहेत ह्या समजून घेण्यासाठी मी तिथं गेलेलो होतो. त्यांची सगळी भूमिका मी समजून घेतलेली आहे. मराठी भाषेचा मंत्री म्हणून ती मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. याच्या अगेन्स्ट आता उबाटा असं फरमान काढले त्यांनी की तुम्ही घाबरू नका, आम्ही तुम्हाला मराठी शिकवू असं त्यांनी आता फरमान काढले की आता जे मराठी शिकवणार. आनंदाची गोष्ट आहे ना. उबाठानं जर पुढाकार घेतला तर आनंदाची गोष्ट आहे, पण सक्सेस किती होते बघूया ना. शेवटी बॅनर लावून फक्त पब्लिसिटी करण्यापेक्षा त्याच्यामध्ये काहीतरी काम करून दाखवावं ना ते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.